रामचंद्र जन्माला येतात आणि रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय प्रवचन न जाय, मोठा त्यांचा वंश विस्तार सांगितलाय. कधीतरी वाचूया, कधीतरी उघडून बघूया, आपल्याला कळेल आपण कोणापासून आहोत. या सूर्यवंशामध्ये जन्माला आलेले प्रभू रामचंद्र, त्यांचं घराणं पुढे भोसल्यांचं घराणं, इकडे यादवांचं घराणं जाधवांचं घराणं म्हणून विकसित झालं, पुढे आलं. या जाधवांच्या घराण्यामध्ये सिंदखेड राजाच्या लखोजी राजे जाधवांच्या घरामध्ये या महाराष्ट्राची राजमाता राष्ट्रमाता जन्म घेते औषध जिजाऊंच्या रूपाने. भोसल्यांच्या घराण्यामध्ये वेरूळच्या कृष्णेश्वराच्या कृपाशीर्वादाने मालोजी राजे भोसले यांच्या घराण्यामध्ये शहाजी राजे जन्म घेतात. आणि मग शहाजी राजे आणि जिजाऊ आई साहेबांचा विवाह होतो. सूर्यवंश चंद्रवंश एकत्र येतात आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर एक शककर्ता राजा जन्म घेतो, छत्रपती. म्हणून आम्ही वारसदार आहोत ते छत्रपती शिवप्रभूंचे, आम्ही वारसदार आहोत ज्ञानोबांचे तुकोबांचे. मुलं शाळेत शिकू दे माकडापासून, पण आपण माकडांचे उत्क्रांती झालेले मानव नाही आहोत. आमचा खूप मोठा इतिहास आहे, उज्ज्वल इतिहास आहे, त्याचं भान ठेवावं, रक्तामध्ये ते भान कायम जागृत राहावं. आणि मग अशा धारणेने आमचा जीवनाचा प्रवास व्हावा. तुकोबराय सांगतात, हे जीवन ज्याला कळलं, हे जीवन ज्याला जगण्याचं साधलं, त्याची सेवा, त्याच्या मातापित्यांची सेवा माझ्याकडून अखंड करू.